नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भोपाळच्या जांबुरी मैदानात पार पडलेल्या लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्य आणि वारशाचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली आहे. न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी पहलगाम येथे झालेल्या अलीकडच्या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट निषेध केला आणि भारतीय जनतेसोबत न्यूझीलंडची एकता व्यक्त केली आहे. न्यूझीलंडला भेट देणाऱ्या पीटर्स यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. भारतात सक्रिय कोविड-19 रुग्णांची संख्या 2710 पर्यंत वाढली आहे, ज्यात केरळमध्ये सर्वाधिक 1147 रुग्ण आहेत. या वाढीमुळे देशभरात 22 मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिका भारतासोबत व्यापार करार करण्याच्या खूप जवळ आहे. पुढील आठवड्यात पाकिस्तानचे प्रतिनिधी शुल्क करारासाठी अमेरिकेला भेट देणार आहेत. भारत आणि पाकिस्तान मधील तणावावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर त्यांना कोणाशीही करार करण्यास स्वारस्य नाहीये. कोलंबियात सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळानं खासदार अलेजांद्रो टोरो आणि जैमे आर सलामांका यांच्याशी चर्चा केली आहे. सीमापार धोक्यांचा उल्लेख करत भारताच्या दृढ नीतिबद्धतेवर भर देण्यात आला असून कोलंबियानेही सहकार्य वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉक्टर हरिनी अमरसुरिया यांनी कोलंबो येथे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशनच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे जागतिक शिक्षण केंद्र म्हणून कौतुक केलंय. ICCR विद्वान म्हणून दिल्ली विद्यापीठातील त्यांच्या विद्यार्थी दशेचा त्यांनी आढावा दिलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योगाचे रक्षण करण्यासाठी स्टील आयातीवरील शुल्क 25% 50% करण्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तान आणि तालिबानमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. तालिबाननं नवीन चौकी बांधण्याचा प्रयत्न केल्यानं पाकिस्तानी चेकपोस्ट उडवून देण्यात आले. यामुळे पाकिस्ताननं 2.5 लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले गेले. आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी चीननं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन नावाची संघटना स्थापन केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयासारख्या संस्थांना पर्याय म्हणून ही संघटना सादर केली जात असून पाकिस्तान आणि क्युबासह 30 देश यांचे सदस्य झाले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं अमेरिकेत राहणाऱ्या लाखो स्थलांतरितांना मिळालेला तात्पुरता कायदेशीर दर्जा संपुष्टात आणण्याची परवानगी ट्रम्प प्रशासनाला दिली आहे. हे स्थलांतरित व्हेनेझुएला, क्युबा, हैती आणि निकाराग्वा यासारख्या देशांतील असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता जवळपास 5 लाख स्थलांतरितांवर अमेरिकेतून हद्दपारीची टांगती तलवार असल्याचं बोललं जातं. केंद्रानं इंडिगोला तुर्की एअरलाईन्स सोबतचा विमान भाडेपट्टा करार 3 महिन्यांत रद्द करण्यास सांगितले. दिल्लीसह भारतातील 9 प्रमुख विमानतळांवर सेवा हाताळणाऱ्या तुर्कीशी संबंधित कंपनी सेलेबी एव्हिएशनची सुरक्षा मंजुरी सरकारनं रद्द केल्यानंतर काही आठवड्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं 2022-23 आणि 2023-24 या वर्षासाठीचे त्यांचे वार्षिक अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केले. अध्यक्ष हंसराज गंगाराम आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांनी हे अहवाल राष्ट्रपती मुर्मू यांना सुपूर्द केले. मेरठमधील पतीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेली मुस्कान रस्तोगी हिनं तुरुंगातून कायद्याचे शिक्षण घेण्याची परवानगी मागितली आहे, जेणेकरून ती न्यायालयात स्वतःची बाजू मांडू शकेल. मुस्काननं 8वीच्या पुढे शिक्षण घेतलं नसल्यानं कायद्याच्या अभ्यासासाठी तिला आधी वरिष्ठ माध्यमिक शिक्षण पूर्ण करावं लागणार आहे, असे तुरुंग प्रशासनानं म्हटलंय. 55वा वॉच अँड ज्वेलरी मिडल ईस्ट शो शारजाह येथे सुरू झालाय, जो उद्या 1 जून पर्यंत चालणार असून भारताने या प्रदेशातील प्रमुख लक्झरी ॲक्सेसरीज प्रदर्शनाचा भाग म्हणून 11 कंपन्यांचं प्रदर्शन करणारे एक महत्त्वपूर्ण मंडप उभारले. 13 वर्षीय भारतीय अमेरिकन विद्यार्थी फैजान झाकीनं अमेरिकेतील प्रतिष्ठेची स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली आहे. एक्सलेअर सिस्मेंट या फ्रेंच शब्दाचा अचूक उच्चार करून त्यानं हा किताब पटकावलाय. गेल्या वर्षी तो या स्पर्धेत 2ऱ्या स्थानावर होता. उपविजेता राहिल्यानंतर पुढच्या वर्षी स्पर्धा जिंकणारा तो 2001 नंतरचा पहिला स्पर्धक ठरलाय. आणि या बातमीसह वेळ झाली टॉप 15 मध्ये इथेच
थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.